विचार घेऊन जायचं, वाईट इथं सोडून द्यायचं. कारण केला नकरा म्हणून तुम्ही बसला. नकऱ्याला सगळी भुलली, पण हा नकरा म्हणजे भारूड नसतो. एका 10 मिनिटात सांगेन हे भारूड काय असतं. प्रत्येकाला एक विनंती आहे, लहानापासून थोरापासून आपण तळावर आहात. ही 10 मिनिटं मोलाची आहेत, कोणी सुद्धा बोलायचं नाही. ऐका, हे भारूड नक्की असतं तरी काय. ऐका, हे भारूड नक्की असतं तरी काय. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ चराचर. ईश्वराने दिलेला जन्म नासकाय कुचकाय, आणि एक दिवस हे विश्व सोडून जाणार आहे. जाणारा जीव माझं म्हणून कितीतरी लाखाचा बंगला बांधतो मावशी, आणि एक दिवशी या जीवाला जावं लागतं. अरे मनुष्य मेला म्हटलं त्याला शेवटची आंघोळ घातली जाते. किती जरी लाखाचा, किती जरी कोठीचा बंगला माणसानं बांधला ना माय बापानो, तरी मेलेल्या माणसाला शेवटची आंघोळ घराच्या बाहेरच घातली जाते. अरे काय त्या घराचा उपयोग, काय त्या बंगल्याचा उपयोग. ज्या माणसानं काबाड कष्ट केलं, पैसा कमवला, सोनं कमवलं, कपाटात ठेवलं, अरे भगवंताचं बोलवून आलं देवा घरी, या माणसाला जावं लागलं. माणूस मेला म्हटलं त्याला तिरडीव झोपवलं जातं, सूप घेतलं जातं, सुपामध्ये ज्वारी घेतली जाते, मेलेल्या माणसाचा एक हात घातला जातो. असं म्हणतात अन्न हे परब्रह्म आहे. अन्नाची शपथ घेऊन सांगतो, आईच्या उदरातून जसा आलो तसाच निघालो. शास्त्र म्हणून तुमच्या तोंडामध्ये एक सोन्याचा मणी आणि एक तुळशीचं पान घालतात. मायबापानो, तुमच्या गावाला असंच असतं ना. वारे दुनिया, ज्या माणसानं काबाड कष्ट केलं, पैसा कमवला, कपाटात ठेवला, सोनं कमवलं, कपाटात ठेवलं, अरे तोच मनुष्य मेल्यानंतर या समाजानं, या भावकीनं, त्याच्या कुटुंबातल्या लोकांनी त्याच्या तोंडात एक सोन्याचा मणी आणि एक तुळशीचं पान घातलं. लाज वाटली मला, मनुष्य जन्माची लाज वाटली. मामांच्या तळावरती एक वाक्य ऐका, आवडलं तरच टाळी वाजवा, नाही तर शांत बसा. पण वाक्य जरा बारीक ऐका. मरत्या समयी तोंडात तुळशीचं पान घालण्यापेक्षा उभ्या देहात तुळशीची माळ गळ्यात घाला आणि मायकट व्हा. एवढंच भारुडाच्या कार्यक्रमातून सांगायचे. होय माळ खरी आणि पाहे रे पंढरी. अरे कितीतरी पिढीचं पुण्य लागतं माय बापानो, तेव्हा गळ्यात तुळशीची माळ येते. कुणाच्या पण गळ्यात तुळशीची माळ येत नाही. आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याच्या 10 पिढीचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद माळत आहे. हो, आज हे चल बस आली पंक्तीला. आज या भारुडाच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रात जाण्याचा योग आला माय बापानो. पण माझ्या महाराष्ट्रातल्या या तरण्या पोरांना आपली आईच कळली नाही. काय असते आई? अरे म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, या दोन्हींचं मिलन म्हणजे आपली जन्मदाती आई असते. पोरांनो, जन्मदाती आई असते. काय असते आई? ऐका, आई काय असते? जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेस लागे जरी पायाला, पाणी आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. हो, अरे केवढा रे उपकार केला या आईनं, केवढा उपकार केला या जगातल्या बापानं. त्या पांडुरंगाला, त्या बाळूमामांना तुमच्या माझ्या घरी जाता आलं नाही ना, म्हणून त्यांना आई आणि वडिलाची निर्मिती केली. युगे 28 उभा कुणासाठी? चंद्राला वळसा घालून आली चंद्रभागा, शंकराच्या झेटेतून उसळून आली भीमा. नच बोलीला, नच हालीला, नच सोडिले मात्या पित्याला. कुंडलिकानं आई वडिलाची एवढी सेवा केली. वैकुंठ सोडून पंढरपुरात पांडुरंग आले, ज्याच्या भेटीला तुम्ही जाता. ए पोरानो, आपल्या आईची, आपल्या वडिलाची एवढी सेवा करू नका. पण कधीच आपल्या आईला, आपल्या बापाला वृद्धाश्रमात पाठवू नका. जा
बघा त्या वृद्धाश्रमातल्या आईचा आत्मा काय म्हणतोय. भूक लागता जीव तळमळतोय, सांगू तुम्हाला कसा हो. पाण्यामधला मासा काढता तळमळलाय हो तसा हो. हो, पाण्यातला मासा जमिनीवर काढण्यात जसा उड्या मारतो ना, असा त्या वृद्धाश्रमातल्या आईचा आत्मा आपल्या पोरासाठी, आपल्या नातवासाठी उड्या मारतोय. हे पोरानो, महाराष्ट्रातली वृद्धाश्रम बंद करा रे, महाराष्ट्रातली वृद्धाश्रम बंद करा. नाही बापांनो, कधीच एखाद्या लहानशा पोराची आई मरू नाही रे. अरे लहानशा काय, हे खाली बस. तुमच्या माझ्या जीवनातली आपली जन्मदाती आई जाते ना, तो दिवस काय असतो ऐका माई बापानो. जे आईनं आपल्याला 9 महिने गर्भात वागवलं, अरे आईनं आंबट खाल्लं नाही, आईनं तिखट खाल्लं नाही, आणि तीच आई या जगातनं आपल्याला सोडून जाते ना, तो दिवस काय असतो ऐका. या मामांच्या तळावरती आलेल्या मायबापाने एक विनंती आहे. मायबापानो, डोळ्यापुढे जिवंत अथवा मयत आईचं चित्र आणा, तुमचे डोळे माझ्याकडे करा. अरे तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, ज्या दिवशी या जगातून आपली आई आपल्याला सोडून जाते ना, तो दिवस काय असतो ऐका मायबापानो, तो दिवस काय असतो ऐका. डोंगराळ गेलेला सूर्य पोरांनो उद्या सकाळी दिसू शकतो, पण माथ्याआड गेलेली आपली आई आपल्याला कधी दिसू शकणार नाही. स्वामी तिन्ही जगाचा, अरे आई विना भिकारी. ए पोरीनो, अगं तुमचं माहेर कुठल्या वाजतं ग? जोपर्यंत त्या माहेरात तुमचा म्हातारा बाप आहे, तोपर्यंत लाडक्या लिकीचं माहेर असतं. बघा, गावची यात्रा आली, अरे सासरी नांदाय गेलेल्या मुलीला म्हातारा बाप फोन करतो. फोनवरनं काय म्हणतो, तायडे गावची यात्रा आली ग, माझ्या नातवाला घेऊन ये. माझ्या बापाचा फोन आला, माझ्या बापाचा फोन आला. अरे सुपा एवढं कारी त्या लेकीचं व्हावं. पोरीनं फोनवरनं बापाला म्हणावं, बाबा उद्याची येते मी बाबा, उद्याच. अरे माझी लेक येणार, माझा नातू येणार. या अख्ख्या गावामध्ये छाती ठोकणारा बाप असतो ग पोरीनो, बाप असतो. अरे लाडकी लेक गावात येते, लहानशा नातवाला बाप खांद्यावर घेतो. अरे अख्ख्या गावभर बाप नाचतो. नातू आहे, लेकीचं पोर आहे, नातू आहे माझा.
अरे 2 दिवस पोरगी मुक्कामाला राहते, तिसऱ्या दिवशी पोरगी जाया निघते. घरातल्या अनेक वस्तू पोरीच्या पिशवीत पोरीच्या आईनं भराव्यात. अरे जगातल्या पोरीच्या आईनं पोरगी निघाली म्हटलं की पोरीचं पाप घ्यावं. माय बापानो, या म्हाताऱ्या बापानं लेकीची पिशवी उचलावी, लेकीला स्टँड पर्यंत घालवत जावं. अरे रस्त्यात गेल्यानंतर म्हातारपणासाठी जीव मारून ठेवलेले पैसे बापानं काढून लेकीच्या हातावर ठेवावं. पोरीनं बापाला म्हणावं, बाबा कशाला देताय पैसे, बाबा कशाला. हे पोरीनो, किंमत पैशाची नाही ग, मुठीत लपलेले त्या म्हाताऱ्या बापाच्या प्रेमाचे. बापाला काळजी असती, सासरी माझ्या पोरीकडे पैसे आहेत का नाही. पोरीने बापाला म्हणावं, बाबा अहो गेल्या सुट्टीला आले तेव्हा तब्येत चांगली होती, रानात जाऊ नका. आमच्या बहिणी भावंडासाठी तुम्ही लय कष्ट केलं बाबा, लय कष्ट केलं. माहेरात पोरगी आली ना, उंबऱ्यामध्ये वाघासारखा बाप दिसला पाहिजे, मला बाप दिसला पाहिजे. बापानं पोरीला गोड उत्तर द्यावं, तायडे तुझ्या भावाला आणि माझ्या लेकाला कोणाचा आधार नाही ग. जोपर्यंत ह्या जीवात जीव आहे ना, तोपर्यंत तुझ्या भावासाठी आणि माझ्या लेकासाठी मी कष्ट करीन. ए पोरानो, अरे एक बाप तुमच्या भवितव्याचा विचार करतो, त्याच बापाचा तुम्ही कार कधी विचार करत नाही, त्याच बापाचा तुम्ही कार कधी विचार करत नाही. अरे पोरीनं गाडीत बसावं, बापानं लेकीकडे बघावं, लेकीनं बापाकडे बघावं. कारभारी, या जगात या बापाचं लेकीचं नातच न्यारं. बाप रडला, ए पोरीनो कधी कधी का बाप रडला. अरे लेकीचं लगीन ठरलं, परिस्थिती गरीब होती, पण लेक मोठ्याच्या घरी दिली, लेकीचा बस्ता मोठ्या दुकानात बांधला. अरे बाप लेकीच्या बस्त्याला गेल्यानंतर तिला 10,000चा शालू घेतो, पण बाप स्वतः कमी खर्चाचे कपडे घेतो. त्याला बाप म्हणतात ग पोरीनो, त्याला बाप म्हणतात. हे लाडक्या लेकीच्या लग्नात भल्या मोठ्या या मांडवात लहानशा पोरापासून खासदार आमदारापर्यंत बाप सगळ्याला म्हणतो, पोट भरून जेवा, लगीन लेकीचं आहे पोट भरून जेवा. पण हे पोरीनो, तुमच्या लग्नात तुमचा बाप कधी जेवत नाही. का जेवत नाही ग? बापाला काळजी लागलेली असती. तर हाताच्या फोडाप्रमाणे मी लेक लहानाची मोठी केली. अरे माझा पोटचा गोळा मी मनापासून प्रेम केलं. माझ्या एवढं प्रेम करणारी माणसं माझ्या लेकीला भेटतील का? या लेकीच्या काळजीनं लेकीच्या लग्नात लेकीचा बाप कधी जेवत नाही. अरे लगीन लागलं, यो पोटचा गोळा लोकांच्या गाडीत बसला, दसासा जगातला बाप रडला. हे पोरीनो, तुम्ही नांदाय जाताना तुमचा बाप रडत रडत काय म्हणला ऐका. लाडकी लेक नांदाय जाताना जगातला बाप काय म्हणला ऐका. ज्याची होती त्यानंच नेहमी, अहो ज्याची होती त्यानंच नेहमी, आम्ही लावलेली माया आज वाया गेली. चिमणी माझी उडू लगा. एक पोरगी बापाच्या दारात 18 वर्षाची चिमणी असते माई बापानो. अरे दिवस संपलं की भुरकीने उडून जाते. तिला लेक म्हणतात पोरीनो, तिला लेक म्हणतात. शास्त्र सांगतं, मामांच्या तळावर एक वाक्य सांगीन ऐका माय बापानो. शास्त्र सांगतं एखाद्याला पोरगा नसला तर चालल, शास्त्र सांगतं एखाद्याला पोरगा नसला तर चालल, त्याचं गाडगं तिरडीला टांगलं जाईल. पण एखाद्याची पोरगी अमेरिकेला आहे, अरे एखाद्याची लेक अमेरिकेला आहे, पोरगी आल्याशिवाय मैतीला धन दिलं जात नाही, लेक आल्याशिवाय मैतीला धन दिलं जात नाही. एवढी ताकद आमच्या लेकीत आहे, एवढी ताकद जगातल्या पोरीत आहे. लेक वाचवा, पोरगी वाचवा, लेक वाचवा, पोरगी वाचवा. आज मामांच्या तळावर एक संकल्प करा, जगातली पोरगी वाचली पाहिजे. कुणाची आहे ती? शांत बस. जगातली लेक वाचली पाहिजे. एक सांगू मामांच्या तळावरती मायबापानो, एक तरी लेक असावी मायबापानो, एक तरी लेक असावी. बघा सासरी किती जरी त्रास असला, किती तरी कष्ट पडलं, संध्याकाळ झाली ना, प्रत्येक मुलगी आपल्या म्हाताऱ्या बापाला फोन करते आणि मुलगी बापाला फोनवरनं काय म्हणते, बाबा गोळ्या खाल्ल्या का हो तुम्ही बाबा, गोळ्या खाल्ल्या का.
अरे म्हातारपणाची काळजी घेणारी एक तरी लेक असावी मायबापानो, एक तरी लेक असावी. आणि हे पोरीनो, आज या तळावरती एक बोलू, तरुण पोरींसाठी एक बोलतो, माफी मागून बोलतो. आज धडाडा मुली पळून चालल्यात, हो धडाडा मुली धर्मांतर करायला लागल्यात. काय कळलं प्रेम तुम्हाला पोरीनो गो? अरे ज्या आईने हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला, ज्या बापाने फटकी पाण्यानं तुटक्या चपल्या घातल्या, आज त्या बापाची त्या आईची या समाजात या पोरी मान खाली घालायला लागल्यात. काय कळलं प्रेम? अरे आईच्या पोटात पोरगाय का पोरगी बघाय 9 महिने 9 दिवस लागतात. ऐका, आईच्या पोटात पोरगाय का पोरगी बघाय 9 महिने 9 दिवस लागतात. एका पोराच्या गाडीवर फिरलेलं 8 दिवसाचं प्रेम या पोरींना कळलं. 9 महिने आईने गर्भात केलेला त्याग नाही पोरींना कळला. पोरीनो, तुम्ही सुद्धा काहीतरी आई होणार आहे. आपल्या आईचं आणि आपल्या बापाचं मन दुखून कधीच लग्न करू नका. तुम्ही प्रेम जरूर करा, मी प्रेमाच्या विरोधात नाही, पण प्रेम करताना आपल्या आईचा आणि आपल्या बापाचा विचार करा. हो, कारण आईनं बरंच कष्ट केलं तेव्हा हा जन्म मिळाला. मायबापानो, बरंच कष्ट केलं तेव्हा हा जन्म मिळाला. असो, आलो तर तुम्हाला हसवायला, पण शेवटच्या क्षणात तुमच्या डोळ्यात पाणी आलं. मायबापानो, तुमच्या डोळ्यातलं पाणी मला सहज सांगून गेलं, तुम्ही तुमच्या आईवर आणि तुमच्या वडिलावर प्रेम करता. आज मामांच्या तळावरती सांगीन, ऐका एक वाक्य. आज मामांच्या तळावरती एक वाक्य सांगीन, ऐका. जगाच्या कुठल्याही देवाला जाऊ नका. हे तरुण पिढीतल्या तरुण पोरांनो वाक्य ऐका. जगातल्या कुठल्याही देवाला जाऊ नका. घरातल्या आईची आणि वडिलाची सेवा करा. साक्षात बाळूमामा तुम्हाला भेटायला राहणार नाही. साक्षात बाळूमामा तुम्हाला भेटायला राहणार नाही. हो, काही करू नका, फक्त घरातल्या आईची आणि वडिलाची सेवा करा. हीच सगळ्यात मोठी शिवाय मायबापानो. असो, तुम्ही माय मी तुमचं लेकरू, तुम्ही माय मी तुमचं लेकरू. दाताखाली जीभ घावली म्हणून कोणी कधी बत्तीशी पाडत नसतं. चुकून या 2-2.5 तासात एखादा वेडावाकडा शब्द गेला असला तर आईच्या अंतःकरणानं तुमच्या या लेकराला माफ करा. भवितव्यामध्ये तुमची आणि माझी कधी गाठ पडेल असं मला वाटत नाही, कारण मामाने दिलेलं आयुष्य एका फुलासारखं आहे. मायबापानो, एक फुल सकाळी उमलतं, अरे सगळ्या जगाला सुगंध देतं. भाग्यवान फुल त्या देवाच्या दारात जातं. ज्या फुलाला भाग्य नसतं ते फुल मैतीला जातं. असं तुमचं आणि माझं आयुष्य आहे. मायबापानो, कधी मला त्या भगवंताचं बोलवणं येईल आणि मला देवाघरी जावं लागेल मला सांगता येत नाही. आजची ही तुमची आणि माझी अशी शेवटची भेट समजा, आणि याच मामांच्या दारात तुमच्या लेकासाठी एक मागणं मागा. माझा आवाज महाराष्ट्रातल्या गावागावात जावो आणि महाराष्ट्रातल्या या तरुण पोरांना आपल्या आईचं आणि आपल्या वडिलाचं महत्त्व कळो. एवढा शेवटचा आशीर्वाद तुमच्या लाडक्या लेकाच्या पदरात घाला. एवढा शेवटचा आशीर्वाद तुमच्या लाडक्या लेकाच्या पदरात घाला. एवढा लाडका लेकाच्या पदरात झालेली सेवा बाळमामांच्या दारावर अर्पण करतो. त्यांचं चरणाचं दर्शन घेतो. ज्यांनी मला ब्रह्मज्ञान दिलं ते माझे गुरु हरिभक्ती पारायण मारुती महाराज निगडीकर, त्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. तसंच ज्यांनी एका मुलाला आपला बाप बोलवतं तेव्हा येणं होतं, असं या तळाचे कारभारी पाटील यांचा मला फोन आला आणि तळावरती येण्याची सेवा दिली. त्यांच्या चरणाचं मी दर्शन घेईन. तसंच हे तळ मालक ज्यांची हे जागा कुठे आहेत आमचे मालक निलेश कोळेकर, त्यांच्या चरणाचं दर्शन घेईन. त्यांनी रात्री सांगितलं या महाराज कार्यक्रमाला, कारण त्यांनी बोलवलं म्हणून येणं झालं. आणि याच येण्याच्या योगामध्ये तुमची माझी गाठ पडली. ऐका मायबापानो, आपण ज्या वेळेला एक पिक्चर बघायला जातो सहज 200 रुपयाचं तिकीट फाडतो. ऐका मायबापानो, आपण एखादा पिक्चर बघायला जातो आपण 200 रुपये तिकीट फाडतो. आज तळावर चाललेला कार्यक्रम हा एक सेवा म्हणून असतो. आपल्या खिशातील थोडेफार पैसे देऊन या कलाकाराचं विश्व बनवा मायबापानो. कारण आज जगात कलाकार जगला, आज जगात कलाकार जगला म्हणून तुम्ही हसला, म्हणूनच तुम्ही हसला. तो कलाकाराची किंमत करू नका. ज्यांनी आपल्या खिशातले 200, 500, 1000, 25 काय असतील ते आम्हा कलाकाराला दिले. बाळमामाच्या तळावर सांगितलं. एक मिनिट ऐका. तुमचा 1 जर रुपया असला तर तो कष्टाचा आहे, तो घामाचा आहे. हा घामाचा पैसा त्या कलाकाराला द्या, ज्या कलाकाराचा कोण तुम्हाला काहीतरी घेता आलं. हा बोला. तसेच चंद्रकांत खांडेकर यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक आलेलं आहे. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी टाळी टाळी. मामांच्या तळावरती तुमच्याकडून 200 रुपयाचा दान धर्म झाला. पंढरीचा परमेश्वर मामा तुम्हाला सुख समाधान लाभो हीच आपण तळावरती प्रार्थना करूया. हा, किती आरतीचं टाइम आहे? बरं, काय नाव सांगा. या ठिकाणी मामांच्या दारात 250 रुपयाचा दानधर्म भिन्नावे आलाय. टाळी वाजवा. मामा करू त्यांना सुख समाधान ऐश्वर लाभो हीच आपण मामांच्या तळावर प्रार्थना करूया.
हा ऐका बघा, त्यांचं एक म्हणणं आहे बघा, त्यांनी सगळं केलंय पण तुम्ही लोकांनी सहकार्य केले खूप. कारण हे सहकार्याशिवाय कुठलं अमर त्यांचं पारितोषिक आहे, हे सहकार्याशिवाय काम होत नाही. आणि या गावचं जागृत देवस्थान म्हणजे धुळोबा. बघा या रस्त्याने तुम्ही खरंच भाग्यवान आहात मायबापानो. हो, एवढं पुण्य मंदिर आणि त्या मंदिराच्या शेजारी अक्षी मामांचा तळेनं, हे तुमचं नशीब आहे मायबापानो. एकदा धुळोबा देवांचा जय जयकार करा सर्वांनी. बोला धुळोबाच्या नावानं. भगवंत करू धुळोबाच्या आशीर्वादानं तुम्हा मायबापांना सुख समाधान ऐश्वर्य लाभो, हीच धुळोबाच्या चरणी प्रार्थना करतो. मोठ्या मनानं त्यांनी या गावातल्या देवाचा उद्धार केला. आता आरतीचं टायमिंग झालेलं आहे. काय ज्ञानेश्वर समाधान कोळेकर यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे, त्या मंडळाचा आभार आहे. असतो याला महत्व नाही. ज्यांच्या साऊंड सिस्टीमनं गोडवा आणला लागला त्यांच्यासाठी टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी टाळी. आणि त्यांच्याकडून 101चं प्रेझेंट आले. नामांच्या आशीर्वादाने त्यांना सुख मिळो. बोला नाव. या ठिकाणी काशीनाथ मारुती देसगे यांच्याकडून सुद्धा 101चं प्रेझेंट आले. टाळी वाजवा, टाळी 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 टाळी. धन्यवाद देणगीदारांना. मामांच्या आशीर्वादाने सुख समाधान ऐश्वर्य लाभो ही प्रार्थना करून ऐका, गोड अशी भैरवी याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास. तिचा शेवटचा गोड व्हावा, अरे आपल्या जीवनाचा शेवट गोड व्हावा अशी एक आपली इच्छा असते. होण्यासाठी आयुष्यात कष्ट करावे लागतात. कार्यक्रमाचा शेवट गोड करूया. ऐका, गोड अशी भैरवी. शेवट गोड झाला. आपल्या आयुष्याचा शेवट गोड करा. राग धरून एकुणाशी, वैर्य करून एकुणाशी. प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं. या मामांच्या तळावर एक संकल्प करा. जीवनात तुमचं कुणाशी भांडण झालं असलं सकाळी जाऊन त्याशी बोला. कारण मायबापानो, या जन्माला परत येणं नाही. बग्यावर येताना बग्यावर येताना मायबापांना एक विनंती आहे. आज ही जी मेंढके बंधू असतात आमचे बघा, आयुष्याची होळी करून आज दिवसभर मिणकं चालतात. तुम्ही बघ्यावर येताना मायबापानो एक कष्टाची भाकर या मिणकी बंधूंसाठी आणायला विसरू नका. कारण ही सगळ्यात मोठी मामांची सेवा आहे. हो, ही सगळ्यात मोठी मामांची सेवा आहे. परत एकदा तुमच्या चरणात दर्शन घेईल, कारभारांच्या चरणात दर्शन घेईल, तळमालकाचं मामांचं दर्शन घेतो आणि या ठिकाणी मामांची आरती होईल. तसंच उद्या या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा या ठिकाणी. हा बोला, काय नाव आहे? लहान बाळाकडून 101चं प्रेझेंट झाले. टाळी वाजवा बाळासाठी. धन्यवाद धन्यवाद. आता कारभारी 2 शब्द बोलतील आणि सुंदर अशी आरती, आणि आरती नंतर गोड असा रोजचा प्रसाद होणार आहे. मायबापांनो, भाग्यवान आहात. महिलांना बऱ्याच 8 दिवस जो सुख मिळालं स्वयंपाकातनं, नाही का? बोलतील मामा, 2 मिनिटे बोला. हॅलो, हाय असा बसा बरं का, अजिबात उठू नका. आरती चालव ना. हॅलो.